जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांची आज आम्ही भेट घेतली। जो प्रकार शिरोलीमध्ये घडला आणि जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता। महाराष्ट्रात सध्या मुलींची होणारी फसवणूक, त्यांची सुरक्षितता हे प्रश्न ऐरणीवर आलेत। कोल्हापुरातही एक अशीच धक्कादायक घटना घडली। पुलाची शिरोली येथे ही घटना घडली असून या प्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। तसेच बुधवारी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। या घटनेत आतापर्यंत नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात। कोल्हापुरातील तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडिओ 2 तरुणांनी तयार केले। या प्रकरणानंतर पुलाची शिरोली गावात ग्रामस्थांचा संतापणावर झाल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं। मंगळवारी आणि बुधवारी गाव बंद ठेवून या प्रकरणाचा निषेध ग्रामस्थांनी नोंदवलाय। आता या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून याचा तपास जयसिंगपूर पोलिसांकडे सोपवण्यात आलाय। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाहिद संदेव वय 22 याला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी शाहरुख देसाई वय 33 हा फरार होता। त्याला मंगळवारी कराडमध्ये पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून कराडमधून त्याला ताब्यात घेतले। त्यानेही 2 तरुणींचं शोषण केल्याचं चौकशी स्पष्ट झाले। त्याच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी गरज पडल्यास तपासाची SIT स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केले। पोलिसांनी ताब्यात घेतलेला संदे याचं फार्मसीचं शिक्षण झालं असून दुसरा देसाई हा अभियंता असून तो सध्या महावितरणमध्ये कार्यरत आहे। या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्यातील एकही व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले। बुधवारी सकाळी पेठवडगाव न्यायालयात अटकेतील दोन्ही आरोपींना हजर करण्यात आलं होतं। याआधी शाहिद याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली, तर बुधवारी न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 एप्रिल पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावली आहे। तसेच आरोपी शाहिद संदेवर आणखीन एक गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात नेमकं काय घडणार आहे हे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट होईल। या घटनेनंतर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। मंगळवारी सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि पोलीस यांची या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी या संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आज सकल हिंदू समाज व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांची आज आम्ही भेट घेतली। जो प्रकार शिरोलीमध्ये घडला आणि जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता। त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे, आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। आमच्यावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा। कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस मंडळाने आम्हाला सूचना केलेली आहे। आम्ही आज विश्वास ठेवते मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता। हे आपल्याला विसरून चालणार नाही। अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, मग लॉजिंग असून देत, मीटिंग पॉइंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्यात की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलींना कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये, आणि जर कोण अशा पद्धती लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे। जिल्हा पोलीस मंडळाने आम्हाला आश्वासन दिले, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या दुसऱ्या संशयिताला कोणी आश्रय नेमका दिला होता काही त्याची माहिती नाही, अजून त्याचा तपास सुरू आहे। आज त्याने असं सांगितलंय त्याच्यावर सुद्धा कदाचित आज 2 गुन्हे दाखल होतील। आज एक महिला आली होती, तिच्यावर सुद्धा अन्याय झाला। त्या महिलेने स्पष्ट तिथं मीटिंग मध्ये सांगितलं की माझ्यावर सुद्धा अजून धमक्या येत आहेत। कोण देतंय? ही धर्मान लोक देत आहेत। कोण देतंय? लव जिहादवाली देत आहेत। मग कोण याला पाठिंबा देतंय? कुठे याला शिकवण मिळते अशा पद्धतीची? ती शिकवण कुठेपर्यंत जाते याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो करणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले। पुलाची शिरोली येथील घटनेनंतर ग्रामपंचायतच्या वतीने दोन्ही संशयित आरोपींवर कारवाई करण्यात येते। शाहिद याच्या घरचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले, तर शाहरुख याच्या घरावर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली। कोल्हापुरात घडलेल्या या घटनेचे पडसाद आता जिल्ह्यात उमटतायत। आता या प्रकरणात पोलीस तपासात आणखीन कोणत्या गोष्टी पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वादेवी। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच आमचं Facebook पेज फॉलो करायला विसरू नका।